नमस्ते. आयपी फॅमिली ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. बघा परत आपण 2-3 दिवस झाल्यापासून आपलं आणि फक्त आवरायचंच काम चाललेलं आहे घरामध्ये. आता हे आपण खालचं आवरून घेतलेलं होतं, आलेल्या दिवशी सगळं खालचं आवरून घेतलं होतं. आता हे बघा, हे वरचा मजला आहे आणि आज असल्यामुळं खूप घाण होते, धूळ होते. तर आधी सगळं घर मी आता स्वच्छ आवरून झाडून वगैरे घेतलं, स्वच्छ झाडून घेतलं. त्याच्यानंतर आता मी भरपूर असं पाणी टाकून हे तिचं घरात आम्ही धुवून घेणार आहे. काय इकडे चाललेलं आहे, पोरं काय निवांत बसतात, त्यांना काय टेन्शन असतं का? पण आपल्या बायकांना भरपूर कामं असतात घरातली. तर आता दीदीनी आमच्या सगळं घर झाडून वगैरे घेतलं होतं. तर म्हणलं आता चला आपण पुसून घेतलेलं आहे पाणी वगैरे टाकून. आता मी सगळं मस्त असं लिक्विड आणलेलं आहे चांगलं, कारण पांढऱ्या शुभ्र फरशा होत्या पण ते सगळ्या खराब झाल्यात. म्हणून चला आता म्हणलं चांगलं आपण पाणी टाकून चांगलं स्वच्छ आपण करून घेणार आहे. तर फॅन तर एवढा घाण झाला होता, फॅनला भरपूर धूळ आणि तेलकट वगैरे लागलेलं होतं. तर फॅन बी मी सगळा स्वच्छ पुसून घेणार आहे. हे बघा, बघू शकता इकडं किचनची पण आपण सगळी साफसफाई करणार आहे आज. आता आपण हॉल घेतलेला आहे साफसफाईला आणि इकडं बेड मधली झालेली आहे का बघू शकता. बेड एकदम स्वच्छ, पहिल्यांदा मी बेड स्वच्छ करून घेतला, कारण सगळं आता आपलं काय असेल कपडे वगैरे तर बेड मध्ये व्यवस्थित ठेवता येतील, नाहीतर मग सगळा धूळ सगळ्या ह्याच्यात होणार आहे. आणि हे बघा इकडे बघू शकता, आता हॉल मध्ये भरपूर मी लिक्विड टाकलेलं आहे पाण्यामध्ये, फिनाईल चांगलं. आणि पाणी टाकून आता मी पुसून घेणार नाही, पुसून घेतलं तर घर स्वच्छ होत नाही. त्याच्यामुळे पाणी टाकून आता मी याला वायपरनी ही पाणी मुलांना मी काढायला लावणार आहे आणि चांगलं असं घरी मी सगळं स्वच्छ करून घेणार आहे. आणि सगळं खराब झालेलं आहे, कलर पण खराब झालेलाच आहे. आता कलर वगैरे आता काय लगेच लावायचा नाही आपल्याला, घराला कलर पण भरपूर खराब झालेले, पण नंतर थोडस दिवसांनी कलर चांगला आम्ही लावणार आहे घराला. एवढा इकडे बघू शकता, बाहेरून मस्त इकडून हवा भरपूर येते, पण त्याच्यासोबत धूळ सुद्धा येते. त्याच्यामुळं खिडकी हवेसाठी उघडी ठेवली की सगळं घरामध्ये घाण होतं सगळं. बघा सोप्यांच्या खाली सोपेही वडून म्हणलं एकदाच चांगलं स्वच्छ करून घ्यायचंय आपल्याला. आता हे सोप्याच्या खाली भरपूर घाण राहिलेली आहे, ती राहिली की तशी धूळ राहते आणि आपण मग त्याच्या खाली झाडू घातलं की ती परत ते घाण येते. मग सोपे वडून त्याच्या खाली आता पाणी थोडस टाकून घेतलेलं होतं मी. तर सगळं स्वच्छ आणि क्लीन करून घेणार आहे सगळं घरच. सगळा पसारा थोडा असतो का घरात, भरपूर पसारा होता, सगळा मुलांनी आवरला. बघा इकडे ठेवलेले आहे आपली चटई वगैरे, पसारा सगळा बाजूला. हे बघा आपलं हे पुसून झालेलं आहे. बघा छान असं सगळं घर आवरून घेतलेलं आहे मी, बघू शकता इकडं. आता किचनची किचनची सफाई केली, किचन स्टाईल वगैरे मी एवढं घासला, आज माझा हात दुखून आला, एवढी स्टाईल खराब झाली होती. पांढरी शुभ्र असल्यामुळं तेलकट डाग वगैरे खूप होते. तर बघा आता झालेलं आहे काम आपलं. बघा किचन सुद्धा छान चकचकीत एकदम पुसून काढलेला आहे मी. आणि गॅस खराब झालेला होता, तेवढ्यात गॅसवाला सुद्धा आला होता, मग गॅस पण रिपेरी करून घेतलं. गॅस बारीक झालेला होता एकदम आणि त्याच्यामुळे मग खाली स्वयंपाक करावा लागत होता. तर वर असलं की पटपट होतो स्वयंपाक, खाली मग एक एक वस्तूला उठावं लागतं, म्हणून मी गॅस पण रिपेरी करून घेतले. इकडं खिडक्या वगैरे सगळ्या पुसून घेतलेल्या आहेत बघा. इकडं बेड वगैरे छान असं बघा इकडं बघू शकता, छान सगळं असं किचन सगळं आवरून झालेलं आहे. सगळे घर आल्यापासून, शनिवारी आलो आम्ही आणि आल्यापासून ही सगळं आवरायचंच काम सुरू आहे. बघा इकडं बघू शकता, स्टाईल वगैरे इतकं खराब झालं होतं, सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि इकडं गॅस पण खराब झालेला होता आपला, गॅस पण मी स्वच्छ करून घेतला सगळा आणि नीट करून घेतला. बरेच खाली करत होत्या, त्यांना इथं वर उभा राहून स्वयंपाक होत नव्हता ना, त्याच्यामुळं मग त्या खालचं चालू करून तिथंच करत होत्या, वर किचनवर काहीच करत नव्हत्या. त्याच्यामुळे किचन सगळा खराब झाला होता, खूप घाण झाला होता. म्हणून बघा आल्यापासून माझं तेच काम सुरू होतं. इकडं बघू शकता आणि इकडं बेड मध्ये पण हे बेड पण सगळं आम्ही आवरून घेतलेलं आहे, एकदम स्वच्छ सगळं केलं बघा. आता झालेलं आहे आवरून आपलं. तर आता परत एकदा आपल्याला बारामतीला जायचंय, कारण थोडेसे परत तिकडे कपडे वगैरे राहिलेले होते. इकडं पण सगळं हॉल पण छान असा आवरून घेतला. जेव्हा हे सगळं मी घर आवरलं तेव्हा माझ्या कुठेतरी मनाला थोडीशी शांतता भेटली आणि घर स्वच्छ झालं ना आपल्याला बरं वाटतं.
आणि आपलं मन सुद्धा लागत नाही, अशा धूळ वगैरे होती भरपूर. तर बघा इकडे बसलेले सगळे निघालेले आता परत एकदा, पण जाऊन आम्ही लगेच येणार आहे. हे बघा बघू शकता असं स्वच्छ छान घर केलेलं आहे मी, आणि आता आवरलेलं आहे. दिवसभर काल पण दिवसभर कामच केलं होतं, आणि आज पण आतापर्यंत आवरलं. वर टेरेस पण थोडस आवरून घेतलं, वर झाडं वगैरे लावलेले होते, माती होती ती पण आवरून घेतली मी. चला मग आता पुढचे ब्लॉग अजून तुम्हाला माझे रोजचे रोज डेली रुटीन माझी मिळत जाईल, नक्की बघत राहावा. मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडले असेल तर एक लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.